भारतानं आता सामना जिंकल्यानं पाकिस्तानचे 128 कोटी रुपये हे पाण्यात जाणार आहेत। भारताच्या विजयाचा पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे, कारण फायनलचा सामना अपेक्षित असलेल्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्ताननं 128 कोटी रुपये खर्च केलेत। मात्र भारताच्या विजयामुळे फायनल सामना आता दुबईत होणार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमधील गद्दाफी स्टेडियम आता रिकामं राहणार आहे। अर्थात याचा पाकिस्तानला फटका बसणार आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझा सहकारी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। आपण पद्मेशकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। पद्मेश, हे स्वाभाविक होतं, म्हणजे भारत हा कोणताही सामना पाकिस्तानमध्ये खेळणार नाही हे आधीच ठरलेलं होतं। भारत आपला प्रत्येक सामना हा दुबईमध्ये खेळणार होतं। भारत सेमीफायनलला गेलं, भारत फायनलला गेलं तर ते सामने दुबईत होणार हे आधीपासून ठरलेलं होतं। मात्र पाकिस्तानला हे आधीपासून ठाऊक असणं शक्यच नव्हतं, कारण फायनलमध्ये कोण जाणार हे कोणालाच ठाऊक नसतं। त्यामुळे पैसा खर्च झालेला होता, आता तो पैसा पाण्यात जाणार आहे। पण भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण भारत फायनलमध्ये। विक्रांत, आपण जर बघितलं तर भारताचे आणि पाकिस्तानचे जे संबंध आहेत ते कुठेतरी तणावलेले असल्यामुळे भारताचा जो संघ आहे तो पाकिस्तानमध्ये जाणं हे इम्पॉसिबलच होतं। आपण जर गद्दाफी स्टेडियमचं जर बघितलं तर गद्दाफी स्टेडियम हे लाहोरमध्ये खूप जुनं स्टेडियम आहे। त्याचं रिनोव्हेशन विक्रांत आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून पाकिस्तानमध्ये सुरू होतं। जवळपास अनेक जे बाहेर परदेशी जे इंजिनियर्स आहेत ते पाकिस्तानमध्ये बोलवले होते। पाकिस्तानने जवळपास 128 कोटी हे त्यांनी खर्च केले होते। त्यांची अशी आशा होती की हा जो सामना आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना, हा कुठेतरी गद्दाफी स्टेडियममध्ये होईल। आपण जर विक्रांत विचार केला तर श्रीलंकेच्या टीममध्ये जेव्हा पाकिस्तानमध्ये हल्ला झाला होता त्यानंतर फॉरेनच्या ज्या टीम्स आहेत त्या पाकिस्तानमध्ये येत नव्हत्या। जवळपास अनेक वर्षानंतर ही जी मोठी टुर्नामेंट, एक चॅम्पियन्स ट्रॉफीची टुर्नामेंट, ती पाकिस्तानमध्ये होणार होती। त्यामुळे पाकिस्तानने आपले पूर्ण प्रयत्न केले होते की चांगल्या सोयी त्या टीम्सला द्यावा। आपण जर सुरक्षा रक्षा बघितली पाकिस्तानमध्ये तर ती चोखची होती, पण तरी देखील आपण जर बघितलं भारतीय संघ तिथे गेला नाही। भारतीय संघाचे जे सगळे सामने ते दुबईमध्ये झाले आणि आता ऑब्व्हियसली 2 असे जे लोकेशन ठेवले होते, दुबई आणि एक लाहोर। आता लाहोरचा जो आपण जर बघितलं गद्दाफी स्टेडियमला फायनल होणारच नाही, ती दुबईला होणार आहे। त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानचे अनेक जे पैसे ते वाया गेलेलेच आहेत। त्यामुळे पाकिस्तानचे जे PCB बोर्ड आहे ते पण आता कुठेतरी दुःखी असणारच आहे आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना पण कुठे वाईट वाटलं असणार आहे। पण भारतीयचे जे चाहते आहेत ते आता खूप आनंदात आहेत, कारण भारतीय संघ ऑलरेडी आता फायनलमध्ये गेलेला आहे आणि उद्या न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका या दोघांमधला जो संघ आहे तो दुबईला फ्लाय करणार आणि तिथे फायनल होणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची। 2013 साली शेवटी आपण जर बघितलं तर त्याच्यामुळे आता पाकिस्तानला किती कोटींचा फटका बसला याचा भारतीय चाहत्यांना काही फरक पडत नाहीये। भारतीय चाहते हे आपला आनंदोत्सव साजरा करतात। फायनलमध्ये काय होणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवर मिळवणारच आहोत।